नमस्कार मैत्रिणींनो आणि भगिनींनो, आज आपण वटसावित्रीची कथा ऐकणार आहोत। तर त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन कथा तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या कथेला सुरुवात करूया। वटसावित्रीची कथा। प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता। त्याला बालसुख मिळाले नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले। त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले। मुलगी मोठी झाली, ती खूप रूपवान होती। योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा। राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले। जंगलात त्याला सत्यवान भेटला। धूमसेनीचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला। ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले। आईवडिलांनी खूप समजावले, पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही, ज्यांच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले। सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला। सत्यवान अत्यंत सद्गुणी, धर्मनिष्ठ आणि बलवान होता। आई वडिलांची पूर्ण काळजी घेतली। सावित्री राजवाडा सोडून जंगलात झोपडीत आली होती। ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांच्या सेवा करायची। सत्यवान मृत्यूचा दिवस जवळ आला। नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूची दिवस आधीच सांगितलेला होता। जशी जशी वेळ जवळ येऊ लागली तशी तशी सावित्री अधीर होऊ लागली। त्यांनी 3 दिवस आधीच उपवास सुरू केला। नारद मुनींच्या सांगण्यावरून पितरांची पूजा केली। रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला, म्हणून सावित्री त्यांच्याबरोबर गेली। सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता। सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला, पण चक्कर आल्याने तो खाली आला। सावित्रीने आपल्या नवऱ्याच्या मांडीवर डोके ठेवून तिला मिठी मारायला सुरुवात केली। तेव्हा यमराज येताना दिसले आणि ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली। सावित्रीही यमराजाच्या मागे लागली। त्याने खूप नकार दिला, पण सावित्री म्हणाली, माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायला हवं। वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली। सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला 3 वरदान दिले। एक एक करून सावित्रीच्या आंधळ्या सासू सासऱ्यांना डोळे दिले, तिले हरवलेले राज्य दिले। तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले। कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला। वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागले। सावित्री म्हणाली की भगवंता, मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे। हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले। सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता। सत्यवान जिवंत झाला। आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत मिळाले। अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले। त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासू सासरे यांची अथयोग्य पूजा करण्याबरोबरच इतर पद्धतीही सुरू करा। वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात। तर भगिनींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायची विसरू नका, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन कथा तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या कथेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।